नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण MPSW ची सिरीज PYQ सिरीज सुरू केली. यापूर्वीचे जे 10 क्वेश्चन आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आधीचा व्हिडिओ पाहून घ्या आणि कंटिन्यू करतो आपण कुठलाही वेळ न घेता. बघा, अॅन्युअल मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही रणनीती कशाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरली जाते? तर अॅन्युअल मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन या ऑप्शन पैकी जर पाहिलं H1N1 चा काही संबंध नाही. हा येतो हत्ती रोगामध्ये. याच्यामध्ये डबल ड्रग थेरपी म्हणजे 2D आणि ट्रिपल ड्रग थेरपी अशा दोन ड्रग थेरपी वापरले जातात. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कुठलं अल्बेंडाझॉल ABZ अल्बेंडाझॉल प्लस DEC हे औषध देतात. आणि ट्रिपल ड्रग थेरपी जर आपण पाहिली तर याच्यामध्ये IDA देतात, म्हणजे याच्यामध्ये आयव्हरमेक्टिन देतात, IVER आयव्हरमेक्टिन आणि वरचे दोन औषध ABZ प्लस DEC. म्हणजे हे लक्षात ठेवा, अॅन्युअल मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन कशामध्ये? हत्ती रोगामध्ये. आणि हत्ती रोगामध्ये जर आपण पाहिलं फायलेरियासिस मध्ये डबल ड्रग थेरपी ट्रिपल ड्रग थेरपी हे ऍडिशनल मध्ये लक्षात ठेवा. यानंतरचं पहा क्वेश्चन नंबर 21. All of the following are mainly used in the management of dengue fever. लक्षात घ्या, डेंग्यू फिअर म्हणले आणि इथं एक्सेप्ट म्हणलंय. क्वेश्चन वाचताना लक्षात घ्या, इथं एक्सेप्ट म्हणजे हा अपवाद वगळता बाकीचं डेंग्यू मध्ये करतायत. तर बेड रेस्ट इन अॅक्यूट फेब्राईल फेज. अॅक्यूट फेब्राईल फेज म्हणजे जी फर्स्ट फेज आहे डेंग्यूची, याच्यामध्ये बेड रेस्ट सुचवतात, जास्तीत जास्त बेड रेस्ट. त्यामुळे हे आन्सर होणार नाही. एक्सेप्ट विचारलंय आपल्याला, हे बरोबर आहे. डेंग्यू मध्ये फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट थेरपी बा पातळ द्रव्य आणि डिहायड्रेशन होत असतं डेंग्यू मध्ये, त्यामुळे फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट थेरपीचा सल्ला दिला जातो. त्यानंतरच बा अँटीपायरेटिक आणि स्पॉन्जिंग. डेंग्यू म्हणजे 104 डिग्री फॅरेनहाइट पर्यंतचा ताप असतो. मग याच्यामुळं अँटीपायरेटिक म्हणजे काय? ताप कमी करणारे औषध. आणि स्पॉन्जिंग म्हणजे जे हाडं आपले दुखतायत, स्नायू दुखतायत, त्यासाठी कोमट पाण्यानं शेकणं याला म्हणतात स्पॉन्जिंग. तर हे सुद्धा डेंग्यू मध्ये करण्यासाठी सांगतात. काय करायचं नाही डेंग्यू मध्ये? ऍस्पिरिन द्यायची नाही. ऍस्पिरिन म्हणजे काय? रक्त पातळ करणारी टॅबलेट आहे. आणि अँटीकोगुलंट्स हे सुद्धा रक्त पातळ करणार आहेत. हे डेंग्यू मध्ये का देत नाही? तर प्लेटलेटची, आपल्याला माहिती आहे डेंग्यू मध्ये प्लेटलेटची संख्या एकदम कमी होतो. हा काउंट 5000 पेक्षाही कधी कधी कमी होतो. आणि हा काउंट कमी झाल्यामुळं ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हे टाळतात. हे कधीच डेंग्यू मध्ये देणार नाही, लक्षात ठेवा. याच्यासोबत आहे ना डायक्लोफेनॅक असतं, हे सुद्धा द्यायला चालत नाही. DICLO डायक्लोफेनॅक आणि आयबुप्रोफेन प्लस आयबुप्रोफेन. पहा, आता हे MPW मध्ये एवढ्या डीप मध्ये जाणार नाही, पण जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सुपरवायझरच्या पेपरला गेले तर असे क्वेश्चन यापूर्वी आलेले. तर डेंग्यू मध्ये काय टाळायचं? ऍस्पिरिन, अँटीकोगुलंट्स, डायक्लोफेनॅक आणि आयबुप्रोफेन. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. JE जापानीज मस्तिष्क शोथ, जापानीज एन्सेफेलायटिस कोणत्या प्रकारच्या डासाच्या चावल्याने होतो? पाहता, कोणत्या डासामुळे होतो? आपल्याला इथं माहिती आहे, JE होतो क्युलेक्स डासामुळे. आता अॅनाफिलिस दिलेला आहे. अॅनाफिलिस मुळे काय होतो? मलेरिया. लुटझिया. आता हा ऑप्शन पहा, लुटझिया कधी न ऐकल्यातला आहे. लुटझिया म्हणजे हे मच्छराचेच लार्वी आहेत आणि हे बाकीच्या हानिकारक मच्छराच्या लार्वींना हे खातात. त्यामुळं हे लक्षात ठेवा. क्युलेक्स याच्यामुळे JE होतो. आपण पहा, क्युलेक्स डासाचं पहा, घाण पाण्यात वाढतात आणि रात्री चावतात. घाण पाण्यात अंडी घालतात आणि रात्री चावतात. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहा, यानंतरचा क्वेश्चन पहा. भारत सरकारने पल्स पोलिओ लसीकरण अभियान कोणत्या वर्षी सुरू केला? पल्स पोलिओ इम्युनायझेशन हा प्रोग्राम विचारलाय. तर 1995 भारत सरकारनं
पोलिओ कंट्रोलमध्ये करण्यासाठी हा मिशन सुरू केलं. आता पल्स पोलिओ इम्युनायझेशन कशासाठी आहे, तर 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचे लस पुरवण्यासाठी पीपीआय सुरू झालेलं आहे. पीपीआयचं उद्देश झालं, नंतर पोलिओची व्हॅक्सिन जन्माच्या वेळी देतात आणि 2 टाईपच्या व्हॅक्सिन आहे. ह्या टाईप करा, 2 टाईपच्या व्हॅक्सिन आहे. एक असती ओरल आणि दुसरी असती इंजेक्टेबल. ओरल कोणती आहे, साबीनची, आणि जी इंजेक्टेबल असते ही असती जोनाल साल्ची. ओके. भारत पोलिओ मुक्त झालाय. कधी झालाय, 27 मार्च 2014ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला भारताला पोलिओ मुक्त घोषित केलंय. पोलिओ मुक्त. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2005 कोणतं अभियान होतं, NRHM, लक्षात ठेवा, नॅशनल रूरल. ठीक आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. ORS. ORSचा वापर अतिसाराच्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो. त्याने मुख्यतः कशाचा प्रतिबंध करण्यास मदत होते. 2023चा पेपर आहे, याच्यावर ORS वर क्वेश्चन विचारलेला आहे. आणि कशाचा प्रतिबंध करण्यासाठी. ORSचा फुल फॉर्म काय, ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे असं काही नाही का, चिमूटभर मीठ, थोडीशी साखर, त्याचं जे आपण सोल्युशन बनवतो त्याला म्हणतात ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. तर तापेवर हे वापरतात का, नाही. स्नायूमधील वेदनाशामक आहे काही, नाही. हाडातील वेदनाशामक नाहीच आहे. हे डिहायड्रेशन साठी वापरतात, लक्षात घ्या. ORS. आणि ORS वर कंटिन्यू क्वेश्चन असतो. 2023च्याच हेल्थ सुपरवायझर मध्ये आपल्याला विचारलं होतं, ORS मध्ये जे सॉल्ट असतं किंवा मीठ असतं याचं प्रमाण किती ग्राम असतं. याचं उत्तर मला कमेंट्स बॉक्स मध्ये द्या तुम्ही. हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चिकनगुनिया तापाच्या प्रतिबंधासाठी सर्वोत्तम रणनीती कोणती आहे. रणनीती विचारली कोणती आहे. योग्य वैयक्तिक आरोग्य, फारसं रिलेव्हंट नाही होते. पहा, चिकनगुनिया हा आजार कशामुळे होतो, डासामुळे होतो. त्यामुळे डासाचं नियंत्रण हे असं योग्य होतं. स्वच्छ पाण्याचा वापर, योग्य स्वच्छ अन्न हे होणार नाही पहा, कारण हा काही फिकोरल मार्गाने पसरणारा आजार नाही. ओके. आता चिकनगुनिया कोणत्या डासामुळे होतो, पहा, एडिस इजिप्ती याच्यामुळे होतो. आणि चिकनगुनिया लक्षात घ्या, पर्सन टू पर्सन, म्हणजे एका माणसाला झाला त्याच्यापासून दुसऱ्या माणसाला होतो का, तर नाही. हे लक्षात ठेवा, पर्सन टू पर्सन हा पसरत नाही. याच्यामध्ये काय, चिकनगुनियामध्ये उच्च ताप येतो आणि हाडं दुखतात खूप सारे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. DDT इन्सेक्टिसाइड इज यूज फॉर द कंट्रोल ऑफ. DDTचा उपयोग कशासाठी केला जातो. पहा, 1 नंबरचा ऑप्शन आहे TB. ट्युबरक्लोसिसला कंट्रोल करेल का DDT, नाही. DDT काय, एक कीटकनाशक आहे, इन्सेक्टिसाइड आहे, त्यामुळं हे काही रिलेव्हंट नाही होणार. इन्फ्लुएन्झा हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे, त्यामुळे इन्सेक्टिसाइड याच्यावर काम नाही करणार. कोविड-19 आपण पाहिला हा विषाणूजन्य आजार आहे, त्यामुळं याच्यावर DDT काही चालणार नाही. नंतर लेशमिनियासिस, हे असं योग्य होतं. लेशमिनियासिस म्हणजे काळा आजार. कशामुळे होता, तर हा सँड फ्लाय माशीमुळे, सँड फ्लीमुळे. मरुमक्षिका म्हणतात त्याला मराठी, मरुमक्षिका. पहा, DDTचा आता फुल फॉर्म आपल्याला आणखी एक क्वेश्चन होऊ शकतो की DDTचा फुल फॉर्म काय. DDT डायक्लोरो, फोन घ्या, डायक्लोरो डायफिनेल किंवा डायक्लोरो CHLORO, इथं डायक्लोरो डायफिनेल, इथं फिनेल, ट्रायक्लोरो इथेन, असं शॉर्टकट मध्ये तुम्ही
लक्षात ठेवू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. पटकीचा रोगाणू विकासावधी किती असतो? पहा इन्क्युबेशन पिरियड विचारला. इन्क्युबेशन पिरियडवर प्रश्न आहे आपल्याला. इन्क्युबेशनवर प्रश्न विचारलेले असतात. आता इथं विचारलाय आपल्याला पटकीचा. काही तास ते 5 दिवस, तर काही तासाच्या ऐवजी तर 2 तास पहा. 2 तासातच कळतं. 2 तास ते 5 दिवस हे याचं योग्य उत्तर आहे. आणि पटकी कशामुळे होतो? जीवाणूजन्य आजार आहे, विब्रिओ कॉलरी. पहा व्हिडिओची जास्त लेंथ होते त्यामुळे आपण शॉर्टकट घेऊया. 28 नंबरचा क्वेश्चन पहा. हा थोडासा युनिक क्वेश्चन आलेला आहे. वार्षिक परजीवी प्रादुर्भाव, अॅन्युअल पॅरासायटिक इन्सिडन्स, एपीआय खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव मोजण्यासाठी वापरला जातो? पॅरासायटिक शब्द आहे त्यामुळे याचं पॅरासायटिक डिसीज कोणता आहे? मलेरिया. यापूर्वी मलेरियावर क्वेश्चन विचारलाय, म्हणजे एपीआय वरच विचारलाय. एपीआय किती लोकांवरच्या मागे मोजला जातो? तर 1000 लोकांच्या मागे. एपीआयचा एक फॉर्म्युला पहा. एपीआय काय? हा एक मलेरिओमॅट्रिक इंडेक्स आहे जो एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे मलेरियाच्या रुग्णाची संख्या दर्शवतो. म्हणजे एका वर्षात मलेरियाचे रुग्ण, एका वर्षात मलेरियाची रुग्णाची संख्या किती लोकांमागे हो? इथे एकूण लोकसंख्या इंटू 1000. हा एपीआयचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. एका वर्षात मलेरियाचे रुग्ण संख्या आणि त्याची एकूण लोकसंख्या गुणिला 1000. भारताचा 2023-24चा जर आपल्याला एपीआय विचारला तर आहे 1000 लोकसंख्येमागे 0.18. हा एपीआय आपला चालू वर्षातला. विषमज्वर कशामुळे होतो? तर विषमज्वर हा जीवाणूजन्य आजार आहे. याच्यावर फारसं काही सांगण्यासारखं नाही. आदिजीवामुळे होणारे आजार, मलेरिया वगैरे, बुरशीजन्य आजार कॅन्डिडियासिस, म्युकरमायकोसिस, विषाणूजन्य आजार तुम्हाला माहिती आहे, एड्स, नंतर कोविड-19. याचं क्लासिफिकेशन करून घ्या, यात काही फारसं विश्लेषण देण्यासारखं नाही. हिपॅटायटिस ई च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जाऊ शकत नाही? क्वेश्चन नीट वाचा. कशाचा वापर केला जाऊ शकत नाही असं म्हटलंय. योग्य अन्न आणि स्वच्छता, तर हे पाहिजे असते, आपल्याला नाही विचारलंय. सगळ्यात आधी लक्षात घ्या, हिपॅटायटिस ई हा होतो HEV व्हायरसमुळे, हिपॅटायटिस ई व्हायरसमुळे होतो आणि हा फिको ओरल मार्गाने पसरतो. फिको आणि ओरल म्हणजे मुख शौच मार्गाने होणारा आजार आहे. त्याच्यामुळं स्वच्छता आवश्यक आहे. सुरक्षित पाण्याचा योग्य पुरवठा हे बी बरोबर आहे. स्वच्छ पाण्याने योग्य प्रकारे हात धुणे, हात धुतला म्हणजे याचे जे व्हायरस आहे तो आत पोटामध्ये जाणार नाही. मच्छरदाणी कॉईल अपसारखी, लक्षात घ्या, हा काही व्हेक्टर बॉर्न नाहीये, हा फिको ओरल असल्यामुळं याचा या ठिकाणी यामुळे काही प्रसार होणार नाही. त्यामुळं याचं योग्य उत्तर आहे मच्छरदाणी कॉईल आणि अपसारखी. हिपॅटायटिस ईच्या संसर्गाला प्रतिबंध जर करायचा असेल तर कशाचा वापर केला जाऊ शकत नाही म्हणलंय, हे लक्षात घ्या. आणि कशाचा वापर केला जाऊ शकतो तर याचा काय करावं लागेल? योग्य अन्न खावं लागेल, स्वच्छ पाण्याने हात धुवावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा.